आणि ज्या मुलांनी याचं मॅनेजमेंट बसवलंय त्या मुलांना 720 पैकी 720 सुद्धा जो कट ऑफ 600च्या पुढे राहत होता तो कट ऑफ या वर्षी पण कधी कधी येत असणाऱ्या क्वेश्चन पर्यंत आपण पोहोचतच नाही. ग्रामीण भागातल्या मुलांना 95% पासून तर 99% पर्यंत हे खऱ्या अर्थाने जर टाइम मॅनेजमेंट बसवलं तर 100% तुम्हाला 500 पेक्षा जास्त मार्क इझिली पडतात. नमस्ते, मी प्रवीण ढमडेरे सर, आळेफाटा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. या आळेफाटा परिसरातील म्हणजे ग्रामीण भागातील जी खऱ्या अर्थाने गुणवत्तापूर्ण जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शिवनेरी मल्टी सर्व्हिसच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या 12वी सायन्सनंतर 12वी वाणिज्यनंतर ज्या स्पर्धा परीक्षा असतील त्या संदर्भात मी या ठिकाणी मार्गदर्शन, त्याचबरोबर त्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षांचे जे फॉर्म असतील किंवा जे काही स्पर्धा परीक्षांचे जे मार्गदर्शन असेल ते या माध्यमातून करत आहे. ॲक्च्युली आता नीटची एक्झाम साधारणतः 3-4 मेच्या दरम्यान असते किंवा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये असते, तर विद्यार्थ्यांकडे साधारणतः 2 महिने राहिलेले आहेत. आत्ता सध्या विद्यार्थी ह्या 2 महिन्यामध्ये त्यांचं जे टार्गेट आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर त्या टार्गेटला पास करण्यासाठी त्यांना जे अडीअडचणी, ते काही टेन्शन असेल, काही ताणतणाव असेल, या सगळ्या गोष्टीमधून पार करून त्यांना तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आता खऱ्या अर्थाने या 2026ची जी नीटची एक्झाम आहे ती 3 मे 2026 रोजी होणार आहे आणि त्याबाबत जर विचार केला तर आता मुलांनी सध्या आज अखेर 12वी बोर्डची जी परीक्षा आहे किंवा ज्या स्टेट बोर्डच्या ज्या परीक्षा आहेत त्या आता संपलेल्या आहेत. त्यामुळे इथून पुढचा जो कालखंड आहे हा मुलांना अगदी 3 मेपर्यंतचा जर विचार केला तर आपण 3 मेपर्यंत मुलांनी जास्तीत जास्त हा सरावावरती भर देणं आता खऱ्या अर्थाने गरज आहे. कारण आपल्याला जे एज्युकेशन, आपण जे शिक्षण जे घेतलेलं आहे किंवा जे आपण टीचिंगच्या माध्यमातून जो अभ्यास आपण केलेला आहे तो अभ्यास आता आपला झालेला आहे. आता इथून पुढच्या कालखंडामध्ये पाठीमागचे जे काय वेगवेगळ्या टेस्ट सिरीज असतील त्या सरावाच्या माध्यमातून जर घेतले तर मुलांना नक्कीच आपल्याला पाहिजे ते अपेक्षित यश हे बायोलॉजी असेल, फिजिक्स असेल किंवा केमिस्ट्री असेल या टप्प्याटप्प्याने या विषयांवरती मिळून जाईल. त्यामुळे त्या माध्यमातून मुलांना नक्कीच 3 मेच्या पर्यंत मुलांनी या विषयांचा जर सराव केला तर नक्कीच यश त्यांना मिळेल. पण सर, विषयावाईज धरलं, केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायो ह्या विषयावाईज जर अभ्यास करायचा ठरला या दोन्ही महिन्यामध्ये तर सर तुम्ही त्यांना काय गायडन्स कराल? विषयावाईज जर ठरवलं तर बायोलॉजीसारखा जो विषय आहे तो 90 क्वेश्चन आपल्या त्या नीटच्या परीक्षेमध्ये असतात. एक क्वेश्चन जो आहे तो आपल्याला 4 मार्कसाठी असतो. या पद्धतीने जर पाहिलं तर आपल्याला 360 मार्क हा एकटा बायोलॉजी हा विषय आपल्याला देऊन जातो. त्यामध्ये आत्तापासून इथून पाठीमागच्या अभ्यासावरती जर आपण विचार केला आणि जर व्यवस्थितरित्या जर त्याचा सराव केला तर आपल्याला हार्डली 350पर्यंतचे मार्क बायोलॉजी हा विषय देऊन जातो. ग्रामीण भागातल्या मुलांना यापूर्वी देखील त्याच विषयावरती जास्तीत जास्त मार्क्स पडलेले. त्याच्यानंतर दुसरा जो विषय आहे तो आहे फिजिक्स. तर फिजिक्सच्या बाबत काय थोडं प्रॉब्लेमॅटिक, थोडंसं कधी कधी मुलांना हार्ड जातं. त्यामुळे त्याच्यावरती जर थेरॉटिकली जर विचार केला तर त्या मुलांना 50 ते 60 मार्क हा जो आहे तो विषय आपल्याला एकदा देऊन जाईल. त्याच्यानंतर केमिस्ट्रीच्या बाबत देखील तसंच आहे, 50 ते 60 मार्क तो विषय त्या मुलांना देऊन जाईल. असे 400+ मार्क हार्डली या म्हणजे आज जो नियमित अभ्यास करणाऱ्या मुलांना एवढे मार्क नक्कीच तुम्हाला देऊन जातील. आपला जेवढा अभ्यास झाला आहे तेवढ्याच अभ्यासावरती जर आपण पूर्णपणे फोकस केला तर आपल्याला जे यश मिळणार आहे ते नक्कीच योग्य रीतीने मिळणार आहे. आपण जर त्याचं डिप्रेशनमध्ये गेलो तर आपला जो झालेला अभ्यास आहे तो नक्कीच आपण विसरून जातो. मुलांबरोबर पालकांनी देखील मुलांवरती प्रत्येकाची एक कॅपॅसिटी असते, एक क्षमता असते की आपण जी मार्कांची जी पद्धती आहे किंवा मुलांनी आपल्याला किती यश द्यावं हे पालकांनीसुद्धा त्यांच्याकडून लिमिटेड अपेक्षेमध्येच ठेवलं पाहिजे. आपल्या मुलाची क्षमता ओळखूनच त्यांच्याकडून तेवढं अपेक्षित यश हे ठेवलं पाहिजे. ज्यावेळेस मुलं नीटच्या परीक्षेला जाणार आहे त्यावेळेस मुलांनी काय केलं पाहिजे, जे क्वेश्चन सोपे आहेत, तुमचा पेपर हा पेन बेस पेपर आहे, तो ऑनलाईन नाही आहे. त्यामुळे पेन बेस पेपरमध्ये तुम्ही पेपर हातात मिळाल्यानंतर
आपण लगेच घाईघाईने पेपर लगेच सोडवायला घेतो आणि लगेच आपण तिथं त्याचं गोल काळ करून आपण पुढं हे करतो. तसं न करता मुलांनी एका पूर्ण पेपरवरती त्याचं 10 मिनटं तो पेपर पूर्ण पाहिला पाहिजे. आपलं मन जे आहे ते कॉन्सन्ट्रेशननी एका जागेवर स्थिर ठेवलं पाहिजे आणि जे क्वेश्चन आपले पहिले येतात ते ज्या क्वेश्चनवरती आपलं 100% अभ्यास झालेला आहे ते क्वेश्चन आधी सोडवल्यानंतर त्या मुलांना जे क्वेश्चन राहिले असतील त्या म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर जे आपले 180 क्वेश्चन आहेत आणि आपल्याकडे 3 तास वेळ आहे म्हणजे 180 क्वेश्चन आणि आपल्याकडे 180च मिनिटांचा वेळ आहे बरोबर. तर 180 क्वेश्चन आणि म्हणजे सरासरी एका क्वेश्चनसाठी आपल्याला 1 मिनिट हा लागणार आहे. तर 1 मिनिटाचं जर वाचलं तर आपल्याला एक गोष्ट याच्यातून नक्कीच लक्षात येईल की 60 सेकंद आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामधील 15 सेकंदामध्ये आपण तो क्वेश्चन वाचल्यानंतर आपल्याला तो क्वेश्चन 50% समजेल. आपण दुसऱ्या वेळेस तो वाचल्यानंतर म्हणजे आपले पुढचं 10 सेकंदात पुढचा तो क्वेश्चन वाचून होईल आणि त्यावेळेस आपल्याला तो क्वेश्चन समजलेला असेल आणि आपल्याला एक गोल रंगवण्यासाठी 5 सेकंद आपले जातील आणि उरलेला जो वेळ आहे तो आपलं क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर आपल्याला शोधण्यामध्ये जाईल. आणि अशा पद्धतीने जर गेलं तर कोणताही जो क्वेश्चन आहे त्यातले जे 4 पर्याय त्या ठिकाणी ठेवलेले असतात त्यातले असे 2 पर्याय असतात की जे 2 पर्याय हे त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच नसतात. पण 2 जे पर्याय असे असतात की ते अगदी मिळते जुळते असतात आणि तिथंच मुलांचा जो गोंधळ उडतो तो एकाग्रतेने जाणं म्हणजे होणार नाही. तो गोंधळ मुलांनी जर व्यवस्थित एकाग्रता ठेवली तर नक्कीच बरोबर उत्तरापर्यंत आपण जाऊ आणि आपल्याला त्या प्रश्नांना नक्कीच योग्य असा न्याय देता येईल आणि आपल्याला त्याचे मार्क्स 100% मिळून जातील. हे जे टाईम मॅनेजमेंट आहे ते विद्यार्थ्यांनी करणं आवश्यकच आहे. जे क्वेश्चन येतात जे क्वेश्चन आपल्याला जलद गतीने येतात ते क्वेश्चन आपण जर वेळेच्या पूर्वी जर सोडवले तर आपल्याला जो राहिलेला वेळ आहे तो आपण बाकीच्या क्वेश्चनसाठी नक्कीच देऊ शकतो आणि आपण योग्य प्रकारे त्या प्रश्नांना देखील न्याय देऊ शकतो. 3 मेला जी परीक्षा आहे म्हणजे आता आपल्याकडं जर तसा विचार केला तर आपल्याकडं एक 40 ते 45 दिवस शिल्लक आहे. या कालावधीमध्ये वाचन न करता जर प्रश्नपत्रिका किंवा ज्या टेस्ट सिरीज आहे ते सोडवण्यावर जर भर दिला तर तुमचा जो पेपर आहे तो जवळपास 50% पेपर म्हणजे कोणत्याही पेपरची काठिण्य पातळी असते की 40% क्वेश्चन हे एकदम सोप्या लेवलचे असतात, 40% क्वेश्चन हे मध्यम असतात आणि 20% क्वेश्चन हार्ड लेवलचे असतात. हा जर एक रेशो जर समोर ठेवला तर आपल्याला नक्कीच 40% क्वेश्चनचा अभ्यास आपला हा सरासरी सर्वच मुलांचा झालेला असतो आणि म्हणून जे क्वालिफायचा जो रेशो आहे तो जो दरवर्षीप्रमाणे ठरलेला असतो जो आत्तापर्यंत 117 पासून तर 140 पर्यंत जो गेलेला आहे तो हा याच सोप्या जे क्वेश्चन आहेत त्याच्यावरती तो गेलेला आहे. त्याच्यामुळं ज्या मुलांनी आत्तापासून जर अजून थोडेसे प्रयत्न केले तर ती मुलं 80% पर्यंतचे जे म्हणजे 40% सोपे क्वेश्चन 40% मध्यम क्वेश्चन या माध्यमातून जर ती मुलांनी अभ्यास केला तर नक्कीच त्यांना यश या 45 दिवसाच्या कालावधीमध्ये मिळू शकतं. मुलांनी जो विषय पहिला आपला आवडता आहे आणि ज्याच्यावरती आपल्याला 100% न्याय दिला जाईल तर तो आपण 100% त्या विषयावरती देऊ शकतो. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा गेल्या वर्षी जो नीटचा पेपर झाला 2025चा याच्यामध्ये बरेच जो पेपर जो सेट झाला जो काय झाला तो IIT JEE मेनचे जे परीक्षा पद्धती होती त्याच परीक्षा पद्धतीवरती त्यांनी म्हणजे त्या पद्धतीचे क्वेश्चन हे नीट 2025च्या परीक्षेमध्ये आले. म्हणजे ॲप्लाइड बेस्ड जो सिलेबस होता तो जास्तीत जास्त तिथं आल्यामुळे मुलांचा गोंधळ झाला. एक साचेबंद आता कोणतीही इथून पुढची कोणतीही परीक्षा असेल म्हणजे उदाहरणादाखल जर महाराष्ट्र शासनाची जी MST CET जी परीक्षा आहे ती MST CET परीक्षा स्टेट बोर्डवरती आत्तापर्यंत म्हणजे ते घेत होते. 20% ॲडव्हान्स असायचं. जसं 12वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये पण 80% जो सिलेबस आहे तो स्टेट बोर्डवरती आहे, 20% तो ॲडव्हान्समध्ये आहे. आता MST CETमध्ये सुद्धा देखील अशाच पद्धतीचा प्रयोग इथून पाठीमागे करण्यात आलेला आहे आणि तो इथून पुढे आता होणारच आहे. म्हणजे आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो आता फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या बाबत झाला तो आता ॲप्लाइड बेसिसच असणार आहे. हे चॅलेंजिंग बरेच क्वेश्चन तुम्हाला येणार आहे. तुम्ही आता जे पुस्तकावर आधारित असतील किंवा जे बुक्सवर आधारित असतील किंवा कोणाच्या नोट्सवर आधारित असेल ते आता काही राहिलेलं नाही आहे. आता जो काही सिलेबस असेल मार्केटमधला जो आता जे काही नोट्स उपलब्ध होतील किंवा जे टेस्ट सिरीज असतील हे आता तुम्हाला चॅलेंजिंग परत असणार आहे. हे गृहीत धरूनच मुलांनी इथून येणाऱ्या काळामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. थोडं कॉन्सन्ट्रेशनने आपल्याला नक्की
नाही फिजिक्स कमी मार्क देतो म्हणून फिजिक्सचाच अभ्यास करत बसायचं आणि मला बायोलॉजी सोपं जातं आहे म्हणून आपण बायोलॉजीचा अभ्यासच करायचा नाही, ही कुठेतरी भावना या मुलांनी बदललेली पाहिजे. जो विषय आपल्याला खऱ्या अर्थाने 100% न्याय देणार आहे त्या विषयाचा अभ्यास आपण नक्कीच केला पाहिजे. पहिला प्रेफरन्स देऊन केला पाहिजे, नंतर दुसरा प्रेफरन्स जो विषय आपल्याला समजतो आहे आपण त्याच्यात थोडासा अजून स्ट्रेस दिल्यानंतर आपल्याला तो अजून मार्क देऊन जाईल. अशा पद्धतीनं मुलांनी जाणं गरजेचं आहे. सर आता परीक्षेला जेव्हा परीक्षा एक्झाम्स सेंटरला जायचं आहे तर त्यावेळेस विद्यार्थ्यांनी अशी काय काळजी घ्यायला पाहिजे की जेणेकरून त्यांचा वेळ आणि त्यांचं मानसिकता चांगली राहील, याबद्दल मार्गदर्शन करा. आता या वर्षीचं जर परीक्षेचा विचार केला तर 3 मेला जी यावर्षी होणारी नीटची जी परीक्षा आहे त्या संदर्भात जर विचार केला तर मुलांनी हा जो पेपर आहे तो दुपारी 2 ते 2च्या नंतर तो आहे, म्हणजे दरवर्षीप्रमाणे तो याच वेळेमध्ये असतो. तर मुलांनी वेळेच्या आधी परीक्षा सेंटरला जाणं आवश्यक आहे. तुम्हाला 8 दिवस आधी त्या ठिकाणी सेंटर समजणार आहेत, त्यामुळे त्या दिवशी आपण लवकरात लवकर आपण त्या सेंटरला कसे जाऊ, त्या ठिकाणी गेल्यानंतर कोणत्याही मनामध्ये धाकधूक न ठेवता आपण रेग्युलर जी परीक्षा देणार त्या पद्धतीनं जर तुम्ही गेलात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं डिप्रेशन त्या ठिकाणी येणार नाही आहे. आत्तापर्यंत मागील जेव्हापासून नीटच्या ज्या परीक्षा सुरू झाल्यात तेव्हापासून जो पारंपरिक पोशाख आहे त्या संदर्भात आपल्या फॉर्ममध्ये आपल्याला क्वेश्चन विचारला गेला होता. त्यामध्ये आपण पारंपरिक पोशाख जो आपण त्या ठिकाणी जो पर्याय निवडला आहे त्या पद्धतीनं जाणं आपण अपेक्षित आहे. त्या ठिकाणी बऱ्याच परीक्षा सेंटरमध्ये सर्वच परीक्षा सेंटरला शूज वगैरे या गोष्टींना परवानगी नसते. ऐनवेळची कोणताही गोंधळ होणार नाही याची काळजी घ्यायची. आपल्याला जे फोटो असतील, आपण जे फॉर्म भरताना जे फोटो आपण बरोबर म्हणजे जे अपलोड केले तेच फोटो आपण त्या ठिकाणी घेऊन जाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी परीक्षेला जाताना की आपण ज्यावेळेस परीक्षा फॉर्म भरताना आपण जी आयडेंटिटी म्हणजे ओळख, आधार कार्ड असेल, कॉलेज आय कार्ड असेल किंवा अजून कोणतं जे काय आपण जे अपलोड केलं असेल ते त्या ठिकाणी बरोबर नेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं त्यावेळेस गोंधळ होणार नाही आणि आपली जी एकाग्रता आहे त्याचं कोणत्याही प्रकारचं खंडन त्या ठिकाणी होणार नाही. काही विद्यार्थ्यांचे आधार कार्डचे फोटो असतील, लाईव्ह काढलेले फोटो असतील आणि आता तुम्ही पुन्हा नवीन फोटो काढून अपलोड केलेला असेल, हे तिन्ही फोटो त्यांचे मिसमॅच सापडलेत. त्यांना 11 तारखेपासून म्हणजे आता फॉर्म भरलेल्या दिनांकापासून पुढील 15 दिवसामध्ये एक अंडरटेकिंग त्या ठिकाणी वेबसाईटला दिलेलं आहे. ज्यांचे फोटो मिसमॅच झालेले आहेत त्यांनी त्या ठिकाणी आपला आताचा लेटेस्ट फोटो त्या ठिकाणी त्या चिटकवायचा आहे त्या अंडरटेकिंगवरती आणि त्या ठिकाणी जवळ असणारे गॅजेटेड ऑफिसर असतील किंवा एखादं कॉलेज असेल त्या ठिकाणी सही शिक्के घेऊन पुन्हा ते पेज अपलोड करायचं आहे आणि ते परीक्षा ज्या दिवशी असेल त्या दिवशी त्या ठिकाणी आपण बरोबर घेऊन जायचं. या परीक्षेला जाताना यावर्षी उन्हाचं जे प्रमाण आहे ते जास्त असल्यामुळे मुलांनी पाणी बरोबर घेऊन जाणं तेवढंच गरजेचं आहे. त्याचबरोबर परीक्षेच्या कालावधीच्या कमीत कमी 8 दिवस आधी व्यवस्थित हेल्दी आहार घेणं गरजेचं आहे, जेणेकरून परीक्षेच्या कालावधीमध्ये आपण कोणत्या प्रकारचे आजारी पडणार नाही, आपल्याला कोणतंही डिहायड्रेशन आपलं होणार नाही याची काळजी देखील विद्यार्थ्यांनी घ्यावी. तर सर्व मुलांना जर काही शंका असतील, परीक्षा संदर्भात असतील, प्रवेश प्रक्रिया संदर्भात असतील तर तुम्ही मला वैयक्तिक देखील संपर्क साधू शकता, प्रत्यक्ष भेटू शकता. मी आपला जो पत्ता आहे तो त्या ठिकाणी स्क्रीनवर आपणास दिलेला आहे आणि आपण जी परीक्षा आहे ती एकदम भयमुक्त वातावरणात आणि एकदम फ्रेश अशा मानसिकतेत द्या. नक्कीच तुम्हाला सर्वांना नीट 2026च्या परीक्षेसाठी भरभरून अशा शुभेच्छा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल याची खात्री मी देतो. धन्यवाद.